हेडलाईन सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई, शेतीचे साहित्य आणि बुलेट चोरणारी टोळी गजाआड. सिन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि महागड्या बुलेट गाड्या चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश सिन्नर पोलिसांनी केला आहे. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि ग्रामीण भागात विहिरींवरील मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की काही संशयित सिन्नर बसस्थानक परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 3 जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी: 1. निलेश दत्तू सोनवणे, वय 34, ब्राह्मणवाडे. 2. रवींद्र प्रभाकर धोकरट, वय 27, सोमठाणे. 3. राहुल विलास गायकवाड, वय 26, सोमठाणे. तपासादरम्यान या आरोपींनी सिन्नर, लासगाव आणि निफाड परिसरातून मोटारी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि कोपरगाव येथून एक बुलेट चोरल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात त्यांचे आणखी 3 साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ग्राफिक्स जप्त केलेला मुद्देमाल: पोलिसांनी आरोपींकडून एकूण 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यात यांचा समावेश आहे: निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली, किंमत 1,00,000 रुपये; 2 पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी, किंमत 12,000 रुपये; रॉयल एनफील्ड बुलेट 350 क्लासिक, किंमत 2,00,000 रुपये; 5,000 रुपये रोख रक्कम. क्लोजिंग. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून फरार आरोपींचा शोध पोलीस हवालदार दिनकर पारधी करत आहेत. निर्भीड बाणा न्यूज संपादक संकल्प भालेराव.